गावामध्ये घोटाळे सरपंच कुठे राहतात? घोटाळे सरपंच का? हा हे बा अच्छा सरळ जा, हा परत आशा जा, हा परत आशा जा हा. आणि परत सरळ जा. राईटला जाऊ, स्ट्रेट जाऊ, परत लेफ्ट. राईटला नका जाऊ, उजव्याला जा. उजव्याला जा. त्यालाच राईट म्हणतात दादा. अच्छा एवढं कुठं शिक्षण झालं का आमचं? बरं उजव्याला गेलं का हा मग सरळ जायचं, बर. परत डावीला जायचं, डावीला गेलं का परत उजव्याला जायचं आणि मग सरळ जायचं. ठीक आहे. घोटाळे सरपंच विचारा, अख्खं गाव एवढं एवढं. हे बाय कुत्र चालला की हा हे कुत्र ही सुद्धा सांगा तुम्हाला. ठीक आहे. हा. मी जोडी येऊ का मॅडम तुम्हाला? जोडी येऊ तुम्हाला? नाही नाही जाते. जाल ना पण? हो जाते. समजलं तुम्हाला? हो मॅडम ने फार घेतली हो. जाऊ का मॅडमच्या मागे? काही कर्म ते आपलं सरपंच. तू इकडे धर रे खुर्ची. अरे माल अरे मा का रे तू तू उंची मोठी. आता मी उंची मोठी आहे ना बाई, मी असं धरील ना. चाल बरं मी काय म्हणतोय सरपंच घरी असेल का? मग असेल ना. चल मावाले त्याच्या काम आट केले थोडं. काय काम येतं? अरे ते दाखला काढायचा आहे रे, सह्या देत नाही. का बरं? काय माहिती त्याला काय झालं काय माहिती. मग बायकोची घे ना, उपसरपंच आहे ना ती. त्याच्या बायकोची गाला घेतो पण अरे सरपंच आहे ना ते त्याला सही येत उपसरपंच. नाही ना अंगठा येत नाही. अंगठ कस काही त्याला नुसती आड्याने बायको करेल. अडाणी हा त्याला काय येते. हे काय पसरेली इकडं स्वप्न. ओ काय झोपेले उठू नका. जाईल जपान. घेऊन झोपले नका उठू त्यांना. कवा दिल्या गोळ्या? मागाशी दिल्या. का बरं दिल्या? बरं वाटत नाही त्यांना. काय काय होतंय? हात पाय दुखत आहे, कधीपासून? कंबर दुखत आहे, कवापासून? गुडघे दुखत आहे. तुम्ही का लयच आउट केलं काय त्यांना? काल आउट केले, लय थकावलं वाटतं. काल दख कोण. जातो काय तुला सरपंच. ओ सरपंच बाबराव आले. सरपंच राजा कोण आवाज थांब एक मिनिट. काय सरपंच? राधा हा कोण आवाज देतो बाहेर? अरे बाबराव आहे. बाबूराव येईल बाबूराव. अरे उठ. अरे ते असं नाही उठणार, मग? त्याचं नाक दाबावं लागेल तेव्हा ते उठल. असं आहे काय? हा मग त्याला श्वासच घेता येणार नाही. ये बाय कसं उठला पाय. राधा हा पाहिलं का कसं उठलं? तुला हातपाय दाबायला सांगितलं का डाग दाबायला सांगितलं? मी नाही दाबलं ना. कोणी दाबलं मग? अरे आमलेट अशी कोण दाबले. येडं? ते काय तुमचे जोडीदार आले की? तो नाक दाबलं जोडीदार पुढे. हे काय मागून आहे? ए, इकडं पाय. इकडं मागे आईला फिर तुला असं- असं. सरपंच करून पस्तावा झालाय ना आम्हाला. मुला रे नक्कीच झोप लागली होती. काय झोपा काढायचं सकाळ संध्याकाळ झोपाच काढायची काही त्या गावात पाहतो का नाही काही गाडचा. अरे बायको म्हणून पाय दाब थोडी दाबीत होतं डुकले. झोप लागली होती बाबूराव मला. आम्हाला तुला किती वेळेस सांगितलं. ओय, अरे सोडे गाले ना तो मावा. अरे पण सरपंच अरे तुला पटायला पाहिजे. अरे काय पाठा पाहिजे झोप मोठा पाप येणार आहो. अरे सकाळी झोपतो संध्याकाळी झोपतो. राधे सांग यांना काही. दुपार झोपतो. सांगितलं त्यांना, मी त्यांच्या पाया पडले, तिसरा तारा झोपला. म्हणलं उठू नका उठू नका, तरी त्यांनी ऐकलं नाही. लाजा आहे का यांना काही? काय करावं तरी म्हणजे आता आता? आमच्या लाजा काढायला निघाला का तू? अरे सरपंच अरे काय तुम्ही डायरेक्ट बायको बसेल माझी इथं हा. हातपाय दाबी ती. मग मी तुला बायको- आता तुला ही बायकोचे केली काय काय? माहिती, हात धरले का? नाही ही नाही नवीन रे. केली का? नवीन सारा केली? लाजा सोडला चाललं. ही केव्हा आणली तू? चुप रे. खरं अरे सांग. बायको कधी आणली? सांग ना काय. त्यांच्या डोक्या ठिकाण्यावर नाही, त्यांना दुसरं दिसत आहे. बरं जाऊ दे. कधी 4 महिने होती की नाही? उलट. 4 महिने होती का? तूच आम्हाला काय म्हणा तिच्या मायला वाद झाली ती गेली निघून म्हणा. या उलट्या हाताची देईल बर का मी. ए पाहिलं किती खोटं बोलत आहे. हाव हाव खरी गोष्ट. काही उलट पालट बोलत येते. म्हणजे ही 4 महिने चक्कर तुझ्या घरी झाली. येऊन हा. याला माहित नाही झालं. हा सांगा. मग बरं बोला कशाला आले? अरे मला तेवढं दाखलं दे ना. मग तिथं ऑफिस मध्ये झक मारायची का दाखल्याचं रजिस्टर तू का? असं घरी झोपल्यावर हा. हापिसात कोणा का मागायचं मी? ग्रामसेवक नाही का? त्याला टाळा लावून गेला निघून. मग उद्या ये. हा उद्या ये. तुमच्या बापाचीच ग्रामपंचायत आहे. उद्या या. बाई, मी तेथील बर का तू काय जास्त बोलायचं? लाडात नको येऊ. अरे बरोबर ना, सरपंचाला लाज वाटायला पाहिजे. आणि मग सदा त्यात वर जाऊन तांगड्या टाकायचं कर. ना दावा. अरे सदा इकडे वर तांगड्या करतोय. लाज वाटत काय म्हणते त्याला दाखलं देऊन सांग टाकायचं. आपलं घर आहे, आपण वर काय तांगड्या डोकं करून चालत खाली नाही तांगड्या काय? करू. मग त्यांना डोकेच नाही, तुम्हालाच पटत ती. जा मला झोपायचंय माहिती तब्येत बरी नाही. झोप झोप. जा. अरे सर्विसचा विषय आहे. हा. तिकडे ना पोराला दाखल लागतोय. अरे बाबूराव माझ्या ठिकाणी तू सरपंच असता आणि तुझ्या घरी जर असे 2 कार्यकर्ते गेलेच ते आणि तुझा बायकोला झोपेला असता. हा? सरपंच घोटाळे कोण आहे इथं? हा? हे काय येच काय हो? सरपंच घोटाळे तुम्ही आहेत का? हा हा हा. तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघालेलं आहे. काय निघालंय? अरेस्ट वॉरंट निघालेलं आहे. म्हणजे अटक वॉरंट आहे का? हा
अरे अटक हम्म. सरपंचाला. हो हातात नसतं द्यायचं ते हा कोणाच्या. त्यांच्या इथून बघायचं. त्याच्यामुळे तुम्हाला इथून उचलण्यात येणार आहे. मध्ये टाकायचं जेलमध्ये. आणि मी काय केलं मॅडम? काय नाही केलं हे विचारायचं. तुम्ही तुमचे केलेले घोटाळे स्वतः कबूल करा. नाही तर मध्ये टाकल्यानंतर मग तुम्ही विचारच करू नका. तुम्हाला कोण कोण मारू शकतं तिथं कबूल करण्यासाठी. नाही पण केस कोणी केली? सरपंचावर कोण केस करी? आता ते सगळं माहितीच्या अधिकारात विचारावं लागेल आपल्याला. सरपंचावर केस करणार मॅडम 2च जण आहे गावामध्ये. एक तर बाबूराव नाही, नाही अमोल. तर अमोल. तुमच्या दोघांमधूनच कोणीतरी आलं. नाही आम्ही नाही केली. मी नाही केली. नाही तू केली का? या पारे नगराला काय हो आता हे राहिलं होतं का हिनीच complaint केली म्हणून? असल. याच्याच बायकोर करेल याच्याच दिसते, बायकोवर हा. नाही, मी कारण कशाला तुला पाहतो? हिलाय ना तू लागत नाही. तू लागत खरी बात ती हा. तुम्हाला भरोसा आहे ना माझ्यावर? ही अवधास आहे. हा. सरपंच काढून बस. दिली. ए, काय नीट बोल. ए, नीट बोल ना. बाईसोबत बोलतोय. साहेब मग? भाऊ अर्ध अंगी आहे माझी ती. आणि ती असं घाण कृत्य करणार नाही ती. यांचाच भरोसा नाही, यांनीच हे? केला असेल. त्याच्यामुळे झाली ही अगोदर. तुमच्या नावाचं अटक वॉरंट निघाले. अटक वॉरंट डायरेक्ट? हो. अहो मॅडम मला तर आता म्हणजे मी काय केलं नेमकं? तुम्ही काय नाही केलं हे विचार. अहो गावासाठी मी गेली 5 वर्षापासून रात्रंदिवस गावाचा विकास हाच माझा ध्यास आहे. तुमच्या नावाने ही 7वी NC नोंदलेली होती. मग त्यानंतर आम्ही त्याच्यानंतर सगळे निर्णय लावले. त्याच्यामुळे हा बरोबर बरोबर बरोबर. अरे बरोबर बरोबर बरोबर. 7वी NC. ए, तू ते यांनी काय गुन्हा केला मला समजला आता. मला कळालं आता. मला कळ गोट्याचं चॉकलेट चोरलं होतं ना तू काल. गोट्याचं चॉकलेट? हा मग तो काय गुन्हा झाला का? ए बस शांत. समोर ते नाही रे. पोलीस उभे आहेत ना, कळतं का तुला आता बोलायचं? मला समजलं बाबराव. काय त्या गोट्याचं चॉकलेट चोरलं होतं ना तू काल. काय म्हणला? चॉकलेट चोरल्याने पोलीस तुमच्या घरी येतील का? का डोक्यावर पडलेलं आहे का? काय माहिती मी लहान होतो तेव्हा. अरे गोट्या मा नाते ते चॉकलेट चोरलं म्हणजे मग तो खाईना मग मी एक ओ खाल्लं. घोटाळे तुमचा घोटाळा बंद करा. हा. तुम्ही आता इतरीत गाडीत बसणार की तुम्हाला इथंच बेड्या ठोकायचं? आ. कसं आहे माहिती का? काय? मी तुमच्या कारण मॅडम काय? मला कळालं बरं का यानं काय करेल. काय काय केलं? केलं? ऐका तू काय रे सरपंच आहे ना गावचा हा, बरोबर ना. हा, एक कर त्या ठेकीला तो संडास बाथरूम बांधून दिसतं ना. हा, त्याला फक्त तो राहिलं काय होतं माहिती का भांड. हा. म्हणजे तू टाकीची संडास खाल्ली का? बरं ते झालं ठेकी ए, ऐक रे ठेकी झालं पशीचं. पैशाची बी खाल्ली का? हे? अरे पशीला पशी कोण चेक घेतला रे हा. आणि फुकट 12,000 घेते यानं कमवून. मग त्याला संडास संडास बांधून दिलं बांधून नाही. देईलच दिलं नाही देईलच नाही. दिलंच नाही. हा नाही दिलं. झालं. आणि ते याचं राधीचं काय केलं? राधीचं ते मशानभूमी हा, ती चालली होती हा. तिला काय केलं होतं अरे काय बरं आधीचं मशान मम्मी. मशानभूमीत ओढलं होतं ना तिला तेव्हा का बरं? काय माहिती. काय रे? अरे ते कोणीतरी ते नातलगाचं ते प्रेस जळत होतं आणि ती चालली होती तिकडं म्हणून मी धरलं तिला आणि ओढलं. मॅडम माही काही चूक झाली का? तुम्हाला मी एक सांगते. हा. तुम्हाला शासनाकडनं जेवढ्या योजना येतात अनुदान येतं बऱ्याच गोष्टी हो, हो. तुम्ही ते गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही. तुम्ही स्वतः ते मध्येच खाऊन घेता. नाही. त्यामुळं तुमच्यावर जवळजवळ 6 ते 7 केसेस नोंदलेल्या आहेत आतापर्यंत. आजपर्यंत सरपंच म्हणून आम्ही शांत बसलो, आता बसू शकत नाही. कारण एक बाई ऑलरेडी तिथं बसलेली होती, तिला आता आम्ही घरी पाठवलं. तुम्हाला एक तर तुम्ही तिचं सांगा. नाव जाणू शकाल का मी जरा? ते तिथं गेल्यावर तुम्हाला समजेल. तुम्ही स्वतः आता आमच्या गाडीत बसणार कि मग आता माणसं बोलू गाडीत टाकायला? नाही मॅडम कसं- असं नका करू. हे बघा मी एक सध्या सरपंच अरे आहे. तू पार लाच सोडली. अरे ऐका पार पोलीस आले घरी जरा ठेव यांनी दोघांनीच कंप्लेंट केली. तुम्हाला बरं का विश्वास यांचा दोघांचा. तेव्हा म्हणलो अरे तू ही ना व्यवस्थित काम कर कोणाचा रुपये खाऊ नको. अरे तुला लय घाण सवय. अरे बाबूराव आता काय सांगा मी 100% निधी गावासाठी वापरला आणि कधीच नाही वापरला तुम्ही तो 100% निधी. हा. म्हणूनच ही वेळ आलेली आहे. बरोबर त्या म्हणते बरोबर आहे. आमच्यापर्यंत किती वेळेस तुमचे नाव नाही, आले, पण- आम्ही काही तिथपर्यंत आलो नाही. सरपंचाची भिशी उठली होती ना आताच 8 दिवस झाली उठली भिशी. तर बिशीचं काय करायचं. मग ते ते म्हणते ना निधी खाल्ला. अहो किती पैसे उठले? सरकारकडनं येणारा निधी असतो हा, तो. तुला तुम्हाला कळतं काही? योजना येतात ना. आता कसं ते लाडकी बहीण लाडकी मेवणी लाडका जावई ते निधी तसं जावई असतं आला ते. का? ते माहित नाही. तुम्ही नको तिथे डोकं नका लावू. शांत बस रे. ऐकून जावा ते कोण आहे काही कदाड्या खायचं तुला एखादा. नाही 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 हा. अजिबात नाही. तुम्ही चालते वाटा इथून. बरं मी काय म्हणतो तुम्ही चालते नाही नाही अरे यांनीच खेळ घातला. ऐक. अरे तुला काही समजत बरं का का सरपंच? त्या ठेकीच्या घरापुढून गटर होती ती हा. ती गटर का बरं खाली तो अरे काय गटर खाल्ली का काय खाल्ली? आरोप काय काय करू रे 100 फुटाची गटर होती का नव्हती. आणि मग जाय ना तिच्यातली आज 35 टेप लावणार फुटाची 100 फूट अंतर नाही अरे, भरलं काय मी लाज बोलणार. वाटल्यावर बोलतो. 35 फूट गटार येणे खाऊन काय गेली. पोलीस संध्याकाळ ए, शांत बसा.
न्या बरं का मॅडम याला. तुमच्या वयामानाने मी शांत बसले, आतापर्यंत एखादा दणका घातला असं मी मॅडम याला टायरात घाला. आवाज बंद. ए, तू गप्प हे रे. आम्ही बघू काय करायचं. त्याला काय तर शिकितो रे. उठा पटकन. मॅडम माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. काय? मला आहे ना बीपीचा त्रास आहे. हा. मी आत्ताच गोळ्या खाऊन झोपलो होतो. हा. हे बघा माझी मंडळी अहो, हातपाय दाबी लोकांचं एवढं होय, गावात मी नाही दाबून देणार. ती मॅडम कस काय तो हात पाय दाबी? ए, बस शांत. तुला कळतं का तू काय तो बोलतो? म्हणून राहिला का हात पाय ए, अमोल अरे गपना. आणि मॅडम अहो हातपाय दाबीत अरे होती मग माझ्या बरोबर आहे. मंडळी. त्याकाच काय हात पाय कस काय दाबतो? हात काय दाबी? ए बाबू तोंड बंद करायचं. उठा सरपंच, उठा पटकन. मला बीपीचा त्रास आहे मॅडम. सरपंच मी त्यामुळेच तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही तुमच्या मनाने गाडीत बसा, मला ओळख न्यायला लावू नका. नाही बसतो बस. गाडी कुठे? गाडी लावलेली तिकडे रस्त्यावर लावली, उतरा. राधा चल. नाही ताई, मी याला काहीच करू शकत नाही. ऐका. ज्यावेळेस हे लोकांचं खात होते त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का तुमच्या नवऱ्याला माघार करायला लावायची. मला नव्हती माहिती हो, नका हो. आजारी आता माहिती नाही, आता बोलायचं नाही. एवढ्या लोकांचं ताट खाल्लं तेव्हा कुठे गेले तुमचं मन? माहित नव्हतं मॅडम. नका नाही. हो. मी मॅडम, तुमच्या लय लागली पाया मला. पडते. लय दुख अजून राहिलं. एक खायची. कस तरी होऊ हात राहिलं. खाली घ्या. सरपंच उठा. राधे चल तू पण चाल माझ्या संग. ए अरे जायला काला गागायला इथं तो आम्हाला रट्टे काय लागला. रानात काय जायचं? जायचा नालायक जावा तू. अहो, शिवायला जायचं इथं बिलकुल. हो मॅडम ऐका ना एक हो. पण शिवाय तोंडातून निघायला नाही पाहिजे. तुम्ही मागून कसं यायचं ते बघा, आम्ही त्यांना गाडीत घेऊन जाऊ. नका हो मॅडम, चला. आजारी माणूस हो, माझं नका तू हो. रिक्षा करून ये. पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन ना. आणि 100% रताळ सोडल्या. सरपंच पुढे चला. कसं आहे माहिती का, तुमच्या वयामानामुळे मी तुम्हाला इथे बेड्या घातल्या. चला उभं नका राहू. गाडी कुठे लावलेली ती तिथं लावलेली. चला. येतो ना मॅडम. सोडून मला लोक बघतील ना. तुम्ही सोडून. येतो ना. ती गाडी का हा, काळ्या कलरची? चला तुम्ही. बसा. थँक्यू. काय सरपंच साहेब, काय करून ठेवलं तुम्ही? काय लोकांचा निधी खायची काय गरज होती तुम्हाला? काय कमी पडलं होतं? बरं आता तुम्ही तुमचे गुन्हे स्वतः कबूल करणार, तुम्हाला मध्ये टाकायचे आता. आता तुमची बेल कधी होईल ते पण माहित नाही बरं का. हा का? काय करायचं सांगा आता. नाही मी जामीन देऊ शकतो ना. तुम्ही जामीन तुम्हाला भेटणारच नाही. भेटत. नाही भेटणार. मला एक सांगा, तक्रारदारांनी जी तक्रार केली ना त्यांनाच विचारा तुम्ही. ते जामीनदार घेऊन येतील. आणि मला पूर्ण गॅरंटी, गावातून कोणी बी जामीनदार आले ना तर मी मुळीच भ्रष्टाचार केलेला नाहीये. तुमच्या माहिती करता सांगते, एकामागे एक तुमच्या 5 केसेस लागलेल्या होत्या. हा तुम्ही घरी बोलले ना. तोपर्यंत मी तुम्हाला काहीच बोलले नव्हते. त्या दिवशी तुम्हाला फोन केला, तुम्ही उचलला आणि तुम्ही एकदा चक्कर मारा म्हणून पोलीस स्टेशनला. हा का? तुमच्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघाला त्यावेळेस मी तुम्हाला घरी उचलायला आली. तोपर्यंत मला माहितही नव्हते का तुम्हीच आहेत ते सरपंच म्हणून. अच्छा अच्छा. तुमच्याकडे बघितल्यानंतर कुणीच म्हणणार नाही, पण तुमचे घोटाळे एवढे झालेले आहेत का तुम्हाला आता वाचवणं पण मुश्किल आहे. नाही तरी पण आहे ना, प्रोसिजर प्रमाणे ज्यांनी कंप्लेंट दिली ना ते साक्षीदार पण टाकले असेल ना त्यांनी. शेवटी हा अमोल कोण आहे? बरोबर अमोल. अजून कोण आहे? आणि बाबूराव कोण आहे? अच्छा, म्हणजे कंप्लेंट देणाऱ्या महिलेनी हे साक्षीदार म्हणून टाकलेत का? हा. ठीक आहे, तुम्ही विचारू शकतात त्यांना, मग मी साक्षीदारांना. त्यांना- ठीक. हा विचारा. त्यांचा नंबर सांगा मला. बाबूरावचा सांगा. हा, दोघांचा पण सांगा. बाबूरावचा घ्या. हा 92 71 हा 90 85 हा 00. बर. हॅलो, हरकत नाही, विचारू हा, शकता. हॅलो. बाबूराव आपलाच माणूस आहे. नमस्कार, मी पोलीस स्टेशन मधून बोलते. बाबूराव बोलताय? हो बाबूराव स्वतः बोला. आता सरपंचांना उचलून आणलंय आम्ही, इथे अरेस्ट केलंय. हा. पोलीस स्टेशनलाच आहेत ते. तुम्ही एकदा इथे पोलीस स्टेशनला या बरं, यावं लागेल का? लगेच. बरं येतो. ते अमोलचा नंबर द्या. तुम्ही एक काम करा, अमोल आणि बाबूराव बरोबरच असतात, त्यांनाच विचारा अमोल कुठे म्हणा आणि त्यांना पण घेऊन या. ठीक आहे. हॅलो, हा बोला. बाबूराव, ते तुमच्यासोबत अमोल म्हणून असतात ना, त्यांना पण सोबत घेऊन या. हो का? हा, बरं त्याच्यात फोन देतो लगेच. अवघ्या 5 मिनिटात तुम्ही मला इथं पाहिजे. अमोलचं बोला लगेच. हा हॅलो. हा, अमोल बोलतायत ना? हा 5 मिनिटामध्ये पोलीस स्टेशनला हवेत. का बरं? बोलवलं तर यायचं काम करायचं. आल्यावर सांगतो काय मॅडम, झालं. त्यांना शहर पोलीस स्टेशन सांगा, ते जातील ग्रामीणला. शेअर पोलीस स्टेशनला शहर या. पोलीस स्टेशनला. लवकर. आपण काय केलं? बोला सरपंच. आता ते दोघांनी साक्षीदार जर दिली तर तुम्हाला काय करायचं ते सांगा. नाही येऊ द्या ना, ते साक्ष काय देतात याच्यावर अवलंबून येतं. मला गॅरंटी आहे ना, माझे कार्यकर्ते आहेत ते गावातले. हो ना. हो, आणि मी आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार केला नाही ना, तेव्हा ते माझ्या विरोधात साक्ष देतील किंवा काही खोटं नाटक सांगतील असं अजिबात नाही. आमच्याकडे डायरेक्ट तुमचे व्हिडिओ आले तर आम्ही ते व्हिडिओकडे पण पाठवलेले आहेत. काय मॅडम, हे मोबाईलच्या माध्यमातून आहे ना कोणी कोणाचे व्हिडिओ काढतं.
अहो घरातली बायको जर आपल्या गल्लीतली गटार साफ करीत असताना आहे ना, घरातली आपली बायको म्हणजे माझी बायको किंवा इतर लोकांच्या ज्या बायका असतात, गावातली महिला असतात ना, त्या स्वतःची गटार स्वतः साफ करतात आणि एखादा विरोधी पक्षवाला काय करतो, त्याचा व्हिडिओ काढतो आणि बस त्याचं भांडवल करतो. या मीडिया ऍक्ट मुळे ना खूप नको त्या गोष्टीला लोकप्रतिनिधींना सामोरी जावं लागू राहिलं. तुमच्या गावामध्ये तुम्ही सरपंच झाल्यापासून काय सुधारणा केली सांगा बरं, इमानदारीने सांगा. अरे बापरे, आता काय अहो सांगा. तुमच्या गावामध्ये मागच्या 3 महिन्यापासून पाण्याची व्यवस्था आजपर्यंत झालेली नाही, अजून पण टँकर. मान्य तुमचं म्हणणं, तुमचा आरोप एकदम राईट. अहो दुष्काळच पडला, त्याला मी काय करू. दुष्काळ पडला पण नागरिकांना त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींना मदत करणं हे सरपंचाचं काम असतं. नाही तरी 2 टँकर येतात ना सकाळ संध्याकाळ. तुमच्या घरी 3 बोर आणि नागरिकांच्या घरी टँकरच्या गाड्या, असं का? अहो आता मी मुरब्बी श्रीमंत माणूस आहे, बागायती जमीन आहे माझी, मी बोर घेतलेलं आहे. तुम्ही श्रीमंत का झाले? तुम्ही सरपंच होण्याच्या अगोदर तुमच्या त्या कौलाच्या घरात राहत होते. आता तुमच्या गावावर 4 मजली बिल्डिंग झाली, कारण तुम्ही शासनाचं खाऊनच नाही मॅडम, मला उन्हाळ कांद्याला आहे ना, तुम्हाला काय सांगा, 3,500 रुपये क्विंटल कांदे गेले. तुमच्या माहिती करता उन्हाळ्यामध्ये कांद्याला फक्त 1500 रुपये भाव होता. त्याच्यामुळे तुम्ही मला सांगू नका, मी स्वतः पण एक शेतकरीच आहे. काय सांगा, ज्यावेळेस 1500 भाव होता तेव्हा मी चाळ फोडली नाही. काय मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ज्या वेळेस 1500 रुपये भाव होता ना, तेव्हा मला काय पैशाची गरज नव्हती. मी 3,500 रुपये. तुम्ही कशाला इथं आले रे? तुम्हीच बोलवलं. 3,500 रुपये जेव्हा भाव एक झाला. मिनिट, तुम्ही फोन केलता ना मला. हेच ना हे बाबूराव आणि हे अमोल, तुम्ही 2 जण नाही का? बाबूराव आणि अमोल. यांची भेट नाही का आपल्या बंगल्यावर झाली होती. बरं मी काय म्हणते, मी जेवढं विचारन तेवढंच उत्तर एकही शब्द एक्स्ट्रा बोलायचा नाही. हे पोलीस स्टेशन आहे, नाही तर त्यांच्यासोबत तुम्हाला दोघांना पण मध्ये टाकलं जाईल. लांब बसायचं, उभा राहा. पोलीस स्टेशन मध्ये असं खाली बसत नसतं, खुर्चीच नाही. हा मग उभा राहायचं. उभं राहू. तुला पोलिटिक्स कळतं का रे? शांत बसा, तो मुसखड पुढे ना. आवाज खाली. अमोल, हे पोलीस स्टेशन आहे, माझा बंगला नाही किंवा आपलं ग्रामपंचायत नाही. तो आम्ही वाजविले. विचारलं तेवढं त्याचं उत्तर आलं पाहिजे. मॅडम त्याच्या डोक्यावर ना माग परिणाम झाला त्याच्यामुळे. तुमच्या गावाच्याच डोक्यावर परिणाम होईल, नाही तरी तुमच्या सगळ्या गावाच्याच डोक्यात फरक पडलेला आहे. मॅडम सरपंच असा घोटाळे करतो. काय कशाचा प्रसाद आहे हा? साखर आहे साखर. मस्त ते ना दर त्याला मुलगा झाला ना. नाही रे, आज सरपंचाला अटक होऊ राहिली ना. असं आहे का? अरे काय माणसं आहेत तुम्ही. उठला उचला साखरेची वाटी. मॅडम मी जाडी चला. आम्हाला लय बरं बरं ते वाटलं. बंद करा. हे राहू दे तुम्हाला साखर. तुम्ही खात राहा. चहा करून प्या घरी गेल्यावर. नाही लागत का? ठीक बाबा, तू करून पी. शांत. गप्रे. आता एक जरी शब्द बोललेत यांना टाकायच्या अगोदर तुम्हाला मध्ये टाकलं जाईल. याला टायरात घालून मारा सरपंचाला आमच्या. आणि तुम्हाला उलट करून मिरचीची धुरी देऊन मारलं पाहिजे. कोणाला? तुम्हाला. ये बाबू अरे काल रट्टे मॅडम काढतो. त्याचे ना मागच्या वर्षी आहे ना, तो मेंटल हॉस्पिटल मध्ये 6 महिने ऍडमिट होता. डोक्यावर परिणाम झालेला आहे त्याचा. तवाला आहे त्या मुद्द्यावर बोलता का तुम्हाला मेंटल हॉस्पिटल मध्ये नेऊन घालू? नाही त्याच्याबद्दल सरपंच. हा, विषय काय चालू आहे? गावातले काय घोटाळे केले ते कबूल करा इथं. हे साक्षीदार आहेत तुमचे 2 जण. हो साक्षीदार आहे. काय काय केलं हे नाही बोला पटकन. यांनी गोट्याचं चॉकलेट चोरलं होतं, सोन्याची कॅडबरी. बाबूराव तुम्ही बोला. काय झालं माहिती का? ते सरपंच आमच्या गावचे बरोबर ना. हा, तर ये काय करते गावात वरून निधी आला का, जा. यायला जो निधी येतो ना सरकारचा, ते गाव पातळीपर्यंत पोहोचवते नाही. बरं पोहोचवायचं किती 25% पोहोचत्या. कोणाला पाणी देत्या तर कोणाला पाणी नाही, कोणाला संडास बाथरूम जातात तर कोणाला नाही. बरोबर, कोणाला गटरी आहे तर कोणाला गटरी नाही. सांगा तुम्ही, विचार करा कसा आता या सरपंच जगायचा गावामध्ये. यांना इतक्या दिवस हा कौलारी घरात राहत होता. आता सरपंच झाल्यापासून यानं 4 मजली बांगला बांधला. या काच जेव्हा बांधला. मॅडम मी बोललो ना, माझी उन्हाळ कांद्याची कमाई भरपूर आहे. ज्यावेळेस 1500 रुपये भाव होता त्यावेळेस मी चाळ फोडली नाही. ज्यावेळेस 3,500 रुपये क्विंटल कांदा गेला त्यावेळेस मला तब्बल 10 लाखाचे कांदे झाले. 10 लाखामध्ये 3 मजली बिल्डिंग होत नाही. हो झाली. 10 लाखामध्ये ना 3 मजली बिल्डिंग. जागा खेड्यावर भरपूर भेटते मी ना. मागितले तर दिले नाही यांनी. अरे मॅडम. खरं आहे ते आणि बोल. हे काही पण संशय घेतात. हो मॅडम, मी याला बोललो होतो, मला एक दिवस एक कांदा खाल्ली तर दिलं नाही त्यांनी. तू शांत बसायचं काय घेतो. आवाज बिलकुल नकोय तुझा आता. आणि तुम्ही सरपंच आहे.
यांनी सांगितल्यानुसार आणि माझ्याकडे ऑलरेडी 6-7 केसेस तुमच्या आलेल्या आहेत की हा, तुम्ही TNC आहेत आजपर्यंतही कोणत्याही ज्या योजना येतात गावामध्ये, जो निधी येतो जो नागरिकांपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याची गरज असते, तुम्ही तो आजपर्यंत पोहोचवलेला नाहीये. त्यांच्या त्या केसेस असल्यामुळे तुम्हाला कोणत्या हालतमध्ये मला मध्ये टाकावंच लागणार, त्याच्यामुळे अरेस्ट वॉरंट निघालेला आहे तुमचा. मॅडम तुम्हाला एक सांगू- त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बेल होऊ शकत नाही. आता ही केस डायरेक्टली कोर्टात जाणार, तुम्हाला त्याच्या तारखा पडणार, तिथून पुढे बघता येईल आता काय करायचं. बरं का मॅडम फायनल तुमचा मोबाईल, तुमचा चष्मा, तुमच्या सगळ्या वस्तू काढून घेतल्या त्यांनी ते. चष्मा पण ऐका ना मॅडम, या सरपंच आहे ना आमच्या गावच्या, ऐका. अहो माय बायको आहे ना इतक्या लांबून पाणी आणते ना, विहिरीवर ओढून पाणी आणते. हा सांगा गावातलं मी असतो. जेव्हा मी घरी आले तेव्हा ते तुमचे तोंड नाही उघडले. आता काय करा, आता आम्ही म्हटलं सांगायचं टाईम. आणि तुमच्याबद्दल केस नोंदवली यांनी. मॅडम अहो हे यांना मी माझे जीवाभावाचे कार्यकर्ते समजित होतो. कसं असतं माहिती का, तुम्ही खाताना पण यांना मिळून खात होते ना, म्हणून या गोष्टी घडल्या. अहो ह्या अमोलला मी 4 लाखाची विहीर दिली, यांच्यासाठी आहे ना 5 लाखाचं कर्ज मंजूर करून दिलं, गाईचा गोठा दिला यांना, शेळ्याचा गोठा दिला, तुम्ही यांना दिलं, ज्यांना गरज नाही, होती मॅडम. त्यांना दिलं आणि हे का? माझ्यावर हो, उलट मॅडम. वाईट वाटतं मला या नाही नाही, मी गोष्टीचं. खरं सांगतो, जेव्हा हे निवडणूक होती ना 1 लाख रुपये लोकांना वाटायला सरपंचाने दिले होते बरं का माझ्याकडं. बघा आता करू हे, नोंद करून घेऊया. पैसे वाटून तुम्ही लोकांचे मत घेतले, हे बघा त्याच गोष्टीमुळे ह्या गोष्टी घडतात. ज्यावेळेस तुम्ही पैसे न वाटता सरपंच होता ना, ती तुमची खरी कमाई असते. तुम्ही स्वतःतली कमाई तुम्ही लोकांना वाटणार, मग लोकांचे मत विकत घेणार. काय अर्थ आहे त्या गोष्टीला? नाही पण आम्ही वाटले नाही, बरं मॅडम, आम्ही 50-50 हजार दोघांनी वाटून खाऊन घेतले. घेतले होते, वाटून घेतले होते आम्ही एवढी वाटले सगळी- दोघांना पण मध्ये टाकायचं. का कशा- बरं? काय बदल? मग तुम्ही पण त्यांचे पैसे खाल्लेच ना. नाही त्याला सरपंच व्हायचं होतं ना. चोराच्या घरी या चोरी केली काय गावातच होत नाही. घोटाळा आहे या गावामध्ये. इथं घोटाळा, इथं घोटाळा, हा सरपंचच घोटाळेखोर. माझं डोकं बंद पडलंय. मॅडम त्यानं तो म्हणला ना तुम्हाला सरपंच का यांना गोठा दिला मी, हा. मग यांना काय याच्या खिशातून दिला का मला? अहो पण तुम्हाला गरज नसताना, त्या निधीची गरज नसताना तुम्ही काय घेतलं ते सांगा. कोणला? अहो निधी त्याने त्याचा गोठा नव्हताच, हा फ्रॉड करून सरपंचांनी निधी मंजूर करून दिली. हा असं आहे ते. नाही तर मला गोठा बिटा काय नाही देईल, फक्त मा नाव खाली बनवलं हा. आणि पैसे त्याला खाली, हा माहिती का? तुम्ही घरी जाऊ शकता. गरज पडली तुम्हाला बोलवलं जाईल. नाही, मला 10,000 द्यायला लावा त्याला. हा बरोबर. आता तो जेलमधून सुटला का, त्याच्याकडून 10,000 नाही 10 लाख रुपये घेऊन जा. वय, तो आता सुटत बरं नसतो. काय साहेब करायचं का मॅडम? काही गरज नाही. हा इथं सह्या करून हा द्या. म्हणजे साक्षीदार म्हणून कर बा. पण याला सोडू नका बरं का मॅडम, याच्या पुढे करा. याला पिठलं भाकर खायला जाऊ द्या एरियो. तुम्ही केलाय का घोटाळा? जेलमध्ये. कधी घोटाळा केलाय? आम्ही घोटाळे केले असते ना तर आम्ही इथं राहिले नसतो. नाही काय नावासमोर करा. हे काय हा मॅडम मला फार पश्चाताप येतो. यांच्यावर मी विश्वास ठेवला आणि यांनी मला विश्वासघात केला आणि आता माझी रवानगी जेलमध्ये करायची तुम्ही करू राहिल्या. मला फार पश्चाताप. तुम्हाला एक सांगू का, कष्टाचं कधी संपत नाही आणि बेईमानाचं कधीच पुरत नाही. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची. वाईट वाटतं मॅडम मला हा, आता. तुम्ही शिक आता रे, उठान शिक चला आता मध्ये. शिक. घरी जा. हा. तुम्ही घरी जाऊन शिका, नाही तर एका दिवशी यांच्या नंतर तुम्हाला मध्ये या. नाही हो मॅडम आम्ही चुकाच करते. साखरची वाटी ए, उचल. उचल उचल तुम्हाला नाही लागत का? जाऊ दे, मी चॅक करून सटकेल डोक्याचा कुठे काही घेऊन येतो. ए बाबूराव हा? अरे मला डब्बे आण आता 8 दिवस. काचे इथे काहीच भेटू शकत नाही. मला घरचा धर डब्बा. सरपंच, काहीच भेटणार नाही. कच्च बेसन खावं लागेल, साखर घ्या खाऊन. अरे हा. घरचा डब्बा घेऊन या मला जा. ओ, उठा. तुला जामीन बिमीन नाही कोणी म्हणणार आता. अरे कमीत कमी डब्बा आणायचा घरचा. जा आता टायरात घालून मारा मॅडम, बाहेर दारात लावून घ्या मॅडम. आवाजच निघून देऊ नका मॅडम. जा तुम्ही इथून. आता परत यावं लागेल का आम्हाला? गरज पडल्यावर बोलवेल मी तुम्हाला. कारण ज्यावेळेस त्यांना कोर्टात न्यावं लागेल ना, त्यावेळेस तुम्ही दोघं पण साक्षीदार तिथे लागणार. लागतीलच का? हा, तुम्ही ती साखर 4 वेळेस मला देऊ नका. ती एवढी साखर मी तुमच्या तोंडामध्ये एक वाटी घालून होते. हो बाबू नको, मी चाललो. तुम्ही निघता का इथून? बरं मी चालेल. येऊ का मॅडम? काय काय लोकांना म्हणा, यांच्या घोटाळे ऐकून मला डोक्याचा घोटाळा उठला होता. आता काय नेमकं कोणत्या गोष्टीचं यांची लिहून घ्यायचं तेच कळत नव्हतं. हा म्हणतो यांनी हे खाल्लं, हा म्हणतो यांनी हे खाल्लं. खरं तर आहे ना, चूक ही शासनाची नाहीये. गावातले लोक ज्यावेळेस काम करतात नागरिकांसाठी, त्यांनी प्रत्येकाची परिस्थिती जाणूनच केलं पाहिजे. आता कसं झालंय माहिती का, ज्यांच्या घरी 4 मजली बिल्डिंग आहे त्यांना योजना लागू होतात, आणि ज्यांच्या घरी कौलाचे घर आहेत त्यांना योजना लागू होत नाही. का? कारण ते बोलायची लढायची ताकद ठेवत नाही.
त्यांना असं वाटतं कुठं 2 शब्द बोललं आणि सरपंच घरी येईन, 4 जण घेऊन भांडण, कोण तोंड देत बसतं. त्यापेक्षा एकच सांगते, गोरगरिबांच्या पोटावर पाय मारू नका. कधीच कुणाचं चांगलं होत नसतं. आज हा सरपंच मध्ये गेला, असे कित्येक घोटाळेखोर सरपंच असतील का त्यांनी लवकरच त्यांचे दिवस भरून ते मध्ये जाते.